नमस्कार. आज डहाणूला अतिशय महत्त्वाच्या विषयावरती पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे. विषय अतिशय गंभीर आणि आपल्याला सगळ्यांनाच चिंता करायला लावणारा विषय. लव जिहादच्या घटना या आपण घडताना वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यांमध्ये, राज्यांमध्ये पाहतो. आज या डहाणूमध्येच मी 2 दिवसापूर्वी आले होते. एकाच घरातल्या मोठी बहीण आणि त्याच्यानंतर तिचीच धाकटी बहीण यांच्यावर एका हरामखोराने लैंगिक अत्याचार केले. पॉक्सोचा गुन्हा दाखल झालेला आहे. यामध्ये ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला आपल्याला कल्पना आहे, आई वडील आणि संपूर्ण परिवार हा अतिशय मोठ्या मानसिक धक्क्यामध्ये असल्याने बऱ्याच गोष्टी या स्टेटमेंटमध्ये देण्याच्या राहून गेल्या. पोलिसांनी सुद्धा त्यानंतर पुरवणी जबाब घेतला आणि त्या ठिकाणी नवीन सेक्शन सुद्धा ऍड केलेले आहेत. कालच कोर्टात या प्रकरणाची सुनावणी झाली. त्यावेळेला एका PSI कडनं काही टेक्निकल तरतूद करायची बाकी राहिली आणि त्यामुळे त्याला बेल मिळालेला नाहीये. हे लक्षात घ्या. इथे आल्यावरती मला बऱ्याच जणांनी सांगितलं की ताई, त्या आरोपीला बेल मिळाला, तर बेल दिलेला नाहीये कोर्टाने. कागदांची पूर्तता करायला सांगितली आहे. माझा आत्ताच SP साहेबांशीही बोलणं झालेलं आहे. अतिशय हुशार आणि कर्तव्यदक्ष असे SP यतेशजी देशमुख यांनी मला ग्वाही दिली आहे की लवकरात लवकर हा जो आरोपी आहे त्याला पकडण्यात येईल. ज्या पोलीस अधिकाऱ्याच्या चुकीमुळे हा प्रकार झाला त्याला सस्पेंडही करण्यात आलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे. नवीन काहीतरी मोडस ऑपरेंडी हे जिहादी शोधून काढतायत आणि आपल्या राज्यातल्या मुलींना फितवायचं काम, त्यांना इकडून नेण्याचं काम करतायत. आपण बघितलं की कशा पद्धतीने लव जिहादच्या केसेस होताना दिसत आहेत. आता ही नवीन मोडस ऑपरेंडी आहे. माझ्याकडे 4 परिवार या ठिकाणी बसलेले आहेत, ज्यांच्या घरातल्या मुली स्टुडंट विजाच्या नावावरती थेट लंडनला घेऊन गेलेत. आणि त्यामुळे या ज्या मुली आहेत 7 दिवसामध्ये त्यांना विजा मिळालेला आहे. घरातून एकही पैसा नेलेला नाहीये. एका केसमध्ये फक्त पैसे घेऊन मुलगी गेली आहे, ते पण काही कमी आहेत. परंतु ह्या स्टुडंट विजासाठी 20-20, 25-25 लाख रुपये लागतात. ही जी मुलं आहेत, ज्या मुलांसोबत त्या गेल्या आहेत, त्यांच्या घरामध्ये उंदरं फारकती मागतात, खायचे लालेत. आणि अशा परिस्थितीमध्ये या मुलींचे पैसे या मुलाने भरलेत. कुठून भरले, कोणी आणले, कोणी फंडिंग केली, कुठली कंपनी आहे, या सगळ्याची चौकशी होणार आहे. विशेष या सगळ्या मुलींची केस एकच, काय नाव आहे, मुसीब अली लियाकत अली परिवाराने दिलेलं आहे. मुसीब अली लियाकत अली पीरजादा हे बडोद्याचे लॉयर आहेत आणि हेच या केसेस चालवत आहेत. त्यामुळे या मुलींना तिकडे नेऊन त्यांच्यासोबत नेमकं झालंय काय? कारण एक दिवस मुलगी मुंबईला इंटरव्ह्यूला जाते म्हणून सांगते, मी आज या एक्सप्रेसने येते, मी उंबरगावला येते, मी पालघरला येते, असं सांगून परिवाराला फिरवत राहते. आणि 2 दिवसांनी आता मी येत नाही, मी आता उद्या येते, मी मैत्रिणीकडे थांबली आहे. आणि 2 दिवसांनी पालकांना फोन येतो की मी अमक्या ढमक्या फारुखशी, मनसूरशी, इरफानशी निकाह केलेला आहे, असं ती मुलगी सांगते. आई वडील ट्रॉमामध्ये जातात की हे काय झालं. परवापर्यंत माझ्यासोबत होती मुलगी, लंडनला पोहोचली. आणि मग त्यावेळेला ते पोलीस स्टेशनचा आधार घेतात. जेव्हा ते पोलीस स्टेशनला जातात, त्या मुलाबद्दल आणि त्याच्या परिवाराबद्दल तक्रार करतात. अर्ध्या तासात मुलीचा लंडनहून परत फोन येतो
आणि ती सांगते की आप तक्रार करू नका, मुलाच्या लोकांना पोलीस स्टेशनला बोलवू नका, मला इथे लंडनला त्रास होतो. कसला त्रास होतो, काय त्रास दिला जातो, पोरींना शिकवतायत, विकलंय, कापलंय, फेकलंय, काय केलंय हे कळायला काहीच परिवाराला त्या ठिकाणी मार्ग नाही आहे. आणि म्हणून त्यांनी राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री यांच्याकडे विनंती केली आहे की आमच्या मुलींना परत आणा, त्यांचे स्टुडंट विजा कॅन्सल करा, या सगळ्याची चौकशी करा. आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या पालकांचा आवाज ऐकलाय. मी त्यांचे आभार माने. भरतभाई राजपूत आमचे पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष हे सुद्धा काल मुख्यमंत्र्यांना भेटलेले आहेत. या गोष्टीचा कॉग्निझन्स त्यांनी तात्काळ घेत SP स्तरावरच्या अधिकाऱ्याच्या अंडर SIT स्थापन करायचे पोलीस महासंचालकांना त्यांनी निर्देश दिलेले आहेत. येणाऱ्या दिवसामध्ये SIT स्थापन होईल आणि या सगळ्या प्रकरणाचा या जिहाद्यांनी जो काय हा आपण काय म्हणू रॅकेट जे आहे त्याला उद्ध्वस्त करायचं काम हे महाराष्ट्र सरकारकडनं होणार आहे. गुजरातमध्ये ज्या पद्धतीने लग्न करायला मुलगा मुलगी जातात त्यावेळेला प्रशासकीय यंत्रणेकडनं त्यांच्या पालकांना सूचना देण्यात येते, जे आपल्याकडे होत नाही. आपण बघितलं की काही दिवसांपासनं काही वर्षांपासून गुजरातच्या लगत असलेलं जे आपलं बोर्डी असेल, पालघर असेल, डहाणू असेल, कुठलं कॉलेज सांगितलं तुम्ही, सेंट जॉन कुठलं कॉलेज आहे, 80% लोक ही अदर स्टेटची मुलं त्या ठिकाणी येतात, आपल्या मुलींना फितवतात आणि त्या ठिकाणी त्यांना तुम्ही बघितलं एकाच म्हणजे याच ठिकाणच्या 4 परिवारातल्या मुली या थेट लंडनला गेलेल्या आहेत. ही त्यांची मोडस ऑपरेंडी आहे आणि याला उद्ध्वस्त करायचं काम आम्ही सगळे मिळून नक्की करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.